नमस्कार. तुम्हाला अनेकदा विचारलं जातं की ऑस्ट्रेलियात राहणं किती खर्चिक आहे? 4 जणांच्या फॅमिलीला इथे राहणं खरंच कठीण आहे का? तर या विषयावर आज आपण सविस्तर बोलूया. लोक म्हणतात की इथे दोघांनी कमवलं तरच भागतं. पण खरं सांगू, हे म्हणजे सर्वस्वी तुमच्या लाईफस्टाईलवर अवलंबून आहे. जर तुमचे पॅकेज चांगले असेल, तुमच्यावर कर्जाचा डोंगर नसेल आणि तुमचे खर्च जेमतेम असतील, म्हणजेच गरजेपुरते असतील, तर एका व्यक्तीच्या पगारात सुद्धा तुम्ही आनंदाने राहू शकता, अगदी मौज मजा करून सुद्धा. मौज मजा म्हणजे आपल्या पद्धतीने किती करायची ते तुमच्यावर अवलंबून. इथे ऑस्ट्रेलियात वीकली पेमेंट म्हणजे आठवड्याचा पगार बेसिक सांगते, $1200 ते $1500 असतो. त्यातही तुमचा महिना व्यवस्थित निघू शकतो. पण अडचण कुठे आहे माहितीये? लोकांना काय वाटेल यामध्ये. आजकाल स्टेटस सिम्बॉल आणि सोशल मीडियाच्या दिखाव्यासाठी लोक अक्षरशः मशीन बनलेत. मशीन. एखाद्याने मोठी गाडी घेतली, आम्हालाही घ्यायची. मोठं घर घेतलं, आम्हालाही घ्यायचं. अरे पण हे आपल्याला झेपणार आहे का, याचा विचार अजिबात करत नाही. आणि मग या स्पर्धेत नवरा बायको दोघंही अहोरात्र कष्ट करतात, मुलांकडेही लक्ष देत नाही, पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. ना त्यांच्या शाळेत काय चाललंय, शिक्षक कुठले आहेत, शाळा कुठली आहे, हे इथल्या पालकांना माहिती नसतं. हे रियालिटी आहे इथली. आणि स्वतःचं वैवाहिक जीवनही बेचव करतात जस्ट बिकॉज ऑफ स्टेटस अँड मनी. आणि घेतलेल्या एवढ्या मोठ्या घराचा आनंद घेण्यासाठी घरात माणसंच नसतात. पैसा येतो पण पैशाचा आनंद घेण्यासाठी वेळच उरत नाही. शेवटी किती कमवलं तरी ते कमीच पडणार जर तुमच्याकडे समाधान नसेल तर. इंडियात असो किंवा ऑस्ट्रेलियात, आता हे सगळीकडेच म्हणजे हा प्रश्न आहे की आता आपण खूप पैसे कमवू आणि मग जगू 10 वर्षानंतर. म्हणजे मला हे लॉजिकच कळत नाही नेमकं काय. कारण 10 वर्षानंतर काय होणार आहे कोणाला माहितीये. असो, पण माझं स्पष्ट मत हे आहे की जर तुम्ही समाधानी असाल तर इंडियाच्या कितीतरी पटीने चांगली लाईफस्टाईल दर्जेदार इथे ऑस्ट्रेलियामध्ये जगू शकता. इथली हवा, शाळा, शांतता आणि वर्क लाईफ बॅलन्स खूप छान आहे. पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही पैशाच्या मागे किती धावायचं आणि आयुष्याचा आनंद किती घ्यायचा हे शिकता. स्टेटससाठी जगण्यापेक्षा स्वतःच्या आनंदासाठी जगा. कारण बँक बॅलन्स जितका महत्वाचा आहे तेवढाच महत्वाचा, रादर त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने आपल्या चेहऱ्यावरचा आनंद महत्वाचा आहे.